की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा। सन्माननीय सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांची आहे। काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वडेट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल। माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत। यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही। जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तर दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे। यांचा बोलवता थोडी कळवण आहे, यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत। राम अध्यक्ष महोदय, एक मिनिट ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, सदस्य बोलताय, थोडा ऐकून तर घ्या। सर्वांना बोलायची संधी द्या। कात्रण पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय। 2 मिनिटं काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय? या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा मानला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा। सन्माननीय सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांची आहे। अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत, सांगतात जी काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वडेट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल। हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये, माननीय विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांचं आहे। पुढे जाऊन ते काय म्हणतात? अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात, तेच बैठकीला येत नाहीत। वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत। यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही। टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात। माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उबाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे। आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय। जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तर दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, 40 वर्ष मागणी होती। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे। 40 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता। काय अधिकार आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, महत्वाचं आहे। वडेट्टीवार साहेब, आपण जरूर बोला, पण या प्रश्नाचं उत्तर द्या। वडेट्टीवार साहेब, आपण या प्रश्नाचं उत्तर द्या। आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही। काय भूमिका आहे तुमची? काय भूमिका आहे तुमची? शिंदे साहेब खाली बसा। काय भूमिका आहे तुमची? म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल। अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे। याचा अर्थ याला 2 समाजात भांडण लावायचे आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे। 2 समाजामध्ये भांडण लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं। आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय। मगासपासून इकडच्या 10 ते 12 सदस्यांनी वारंवार विचारलं, तुम्ही बैठकीत का आला नाहीत? आरक्षणाला विरोध करणारा कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता?
पाठीमागे तुमचे कोण नेते होते, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात झाला संजय पाहिजे. कुठे? जागेवर जाऊन बसा. हो होय, चला बोर्डीकर चल चल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्यांना आमचा थेट एकच सवाल आहे, ओबीसी मध्येच मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजली पाहिजे. अध्यक्ष महोदय, सभागृहाबाहेर वेगळं, सभागृहात वेगळं, एका समाजासमोर वेगळी भूमिका, दुसऱ्या समाजासमोर वेगळी भूमिका, मराठ्यांना ठिकाणी सांगायची वेगळी भूमिका, ओबीसी समाजाला सांगायची वेगळी भूमिका. प्रश्न एकच आहे, ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावरची यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय. आणि ती भूमिका नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या ज्या बैठकांना फळ काढण्याची भूमिका जी आहे ना सर्व पक्ष बैठकीत ना, हे कारण त्यामागे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या, बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल, पण ज्या वेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायची अध्यक्ष महोदय. आणि म्हणूनच यांचा बोलवता धोणी कळवण आहे, यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. आणि ओबीसी समाजामध्येच मराठा समाजाला द्यायचं की नाही या बाबतीत त्यांची भूमिका काय हे लक्षात आलं पाहिजे. कोणाचा SMS आला, अरे कोणाचा SMS आला, कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष महोदय. समाजामध्ये दुही पसरवायची. अध्यक्ष महोदय, 10% आरक्षण पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. देवेंद्रजींनी सुद्धा आरक्षण मराठा समाजाचं दिलं अध्यक्ष महोदय. यांनी केवळ भांडण लावायची काम केलं अध्यक्ष महोदय.